लॉ ऑफ अट्रॅक्शन ही टर्म तुम्ही कुठे ना कुठे नक्कीच वाचली असेल किंवा पाहिली असेल। लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तर रोजमर्राच्या आयुष्यामध्ये आपण जे जे काही म्हणून विचार करतो, हे विश्व, हे युनिवर्स तशाच पद्धतीच्या गोष्टी आपल्याकडे पाठवत जातं। याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात किंवा आकर्षणाचा सिद्धांत म्हणतात। या आकर्षणाच्या सिद्धांतावरती आपला विश्वास असो किंवा नसो, हा सिद्धांत आपल्यासाठी नक्कीच काम करतो। जन्म आणि मरणाचा सिद्धांत जेवढा खरा, जेवढा अचूक आहे, तेवढाच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत आपल्यासाठी तेवढ्याच ताकदीने काम करतो। मग आपला त्याच्यावरती विश्वास असला काय किंवा नसला काय। लॉ ऑफ अट्रॅक्शन हा एक नियम आहे आणि तो नियम पूर्ण करण्यासाठी जे टूल वापरलं जातं त्याला मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हटलं जातं। मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर आपल्या डोक्यात जे काही विचार येतात त्याला मॅनिफेस्टेशन म्हटलं जातं। मॅनिफेस्टेशन एक तर सचेतन मनाने होऊ शकतं किंवा अचेतन मनाने होऊ शकतं। आपल्या नकळत आपल्या डोक्यात जे विचार येतात त्याच गोष्टी आपल्याकडे आकर्षित जेव्हा होतात त्याला अचेतन मॅनिफेस्टेशन म्हटलं जातं। आणि आपण आवर्जून जाणून बुजून एखाद्या गोष्टीला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी वारंवार त्याच गोष्टीचा विचार करतो तेव्हा त्याला सचेतन मॅनिफेस्टेशन म्हटलं जातं। मॅनिफेस्टेशनच्या अनेक टेक्निक्स आहेत, अनेक पद्धती आहेत। काही लोक आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, सचेतन मॅनिफेस्टेशन करण्यासाठी त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवतात किंवा अन्य इतर ठिकाणी सुद्धा लिहून ठेवतात। काही लोक वारंवार त्याच गोष्टीचा विचार करतात, काही लोक वारंवार त्या गोष्टी बोलून दाखवतात, काही लोक त्याच्याशी निगडीत असणाऱ्या काही फोटोज, काही पोस्टर्स ते आपल्या भिंतीवरती चिटकवतील किंवा मोबाईलमध्ये त्याचा वॉलपेपर लावून ठेवतील। याला सचेतन मॅनिफेस्टेशन म्हणतात। मॅनिफेस्टेशनच्या अनेक टेक्निक आहेत, परंतु एक सर्वात कारिगर असणारी जी टेक्निक आहे त्याच टेक्निक विषयी आजच्या या व्हिडिओमधून आपण बोलणार आहोत। त्या टेक्निकचं नाव आहे 369 टेक्निक। मॅनिफेस्टेशन 369 ही टेक्निक ज्यांनी आपल्याला दिली त्या शास्त्रज्ञाचं नाव म्हणजे निकोला टेस्ला। व्हिडिओ सुरू करत असतानाच मला एक छोटंसं डिस्क्लेमर द्यायला आवडेल की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असे प्रश्न असतात की अशा टेक्निक कुठे काम करतात का, यांच्यावरती आमचा विश्वास नाही। मुळात ज्यांचा अशा गोष्टींवरती विश्वास नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बिलकुल नाही, परंतु जे लोक फेथफुल आहेत, ज्यांना खरंच आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्याच लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे। मला हे सुद्धा सांगायला आवडेल की या अशा टेक्निक किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा कुठल्याही प्रकारावरती माझा यापूर्वी कधीही विश्वास नव्हता, परंतु मागच्या काही दिवसामध्ये मी थोडा फेथफुल राहून या गोष्टींवरती विश्वास ठेवला। माझ्या काही स्वप्नांच्या बाबतीत याच टेक्निकचा वापर केला, तेव्हा मला त्याची फलश्रुती मिळाली। जो अनुभव मला आला तो मी इथे सांगू शकत नाही, परंतु ज्या टेक्निकमुळे मला थोडंफार काहीतरी साध्य झाले तीच टेक्निक आपल्यासोबत शेअर करावी, हाच हेतू या व्हिडिओचा आहे। निकोला टेस्ला यांनी ही टेक्निक देताना जे नंबर्स वापरले ते होते 3, 6 आणि 9। 3, 6 आणि 9 या अंकांविषयी सांगताना निकोला टेस्ला यांनी सांगितलं की हे अंक या संपूर्ण विश्वाच्या मुळाकडे घेऊन जातात। या संपूर्ण विश्वाचा अंतरात्मा आहे तो या अंकांच्या अवतीभोवती चालतो, असं निकोला टेस्ला यांनी सांगितलं। आणि याच 3 अंकांच्या मदतीने आपण कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करू शकतो आणि ते आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो। हा विश्वास निकोला टेस्लानी या विश्वाला दिला आणि अनेक लोकांनी, लाखो लोकांनी या टेक्निकच्या माध्यमातून आपली स्वप्न पूर्ण केल्याची अनेक उदाहरणं तुम्हाला इंटरनेटवरती मिळतील। चला तर मग ही टेक्निक कशी वापरायची, या टेक्निकनुसार मॅनिफेस्टेशन कसं करायचं, तुमचं मॅनिफेस्टेशन कसं असायला पाहिजे, तुमची स्वप्न कशी असायला पाहिजेत, या सर्वांबद्दल आता बोलूया। मॅनिफेस्टेशन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर तुमच्या मनामध्ये एक स्वप्न असायला पाहिजे। तुमच्या आणि माझ्या मनामध्ये अनेक स्वप्न आहेत, परंतु त्यातलं कुठलं तरी एखादं गोल किंवा एक स्वप्न ते अचूक असावं, क्रिस्टल क्लिअर असावं तुमच्या माइंडमध्ये, आणि ते माइंडमध्ये क्रिस्टल क्लिअर राहण्यासाठीच ही टेक्निक वापरली जाते, ज्या टेक्निकचं नाव आहे 369। तुमचं स्वप्न अगदी क्रिस्टल क्लिअर पाहिजे, ते स्वप्न 1 वर्षाच्या आत पूर्ण होईल अशा पद्धतीचं पाहिजे। त्याउपर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वप्न अत्यंत प्रॅक्टिकल पाहिजे। उगीच जर तुम्ही म्हणाल की मी पुढच्या वर्षी पंतप्रधान व्हावं अशा पद्धतीचं काहीतरी लिहाल तर ते कधीही पूर्ण होणार नाही, कारण तुमचं अंतर्मन त्याला ग्वाही कधीच देणार नाही। अशी अनावश्यक, अशक्य आणि लॉजिकली कुठेही पूर्ण होणारी स्वप्न कधीच बघायचीही नसतात आणि या टेक्निकच्या माध्यमातून ती पूर्ण होतील याची आस लावायची सुद्धा नसते। स्वप्न 1 वर्षात पूर्ण होणारं पाहिजे, ते प्रॅक्टिकल पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते क्रिस्टल क्लिअर पाहिजे। तुमच्या डोक्यात एक स्वप्न पहिले क्लिअर झालं, त्या स्वप्नाला तुम्ही लिहून काढा। हे लिहून काढण्याची एक पद्धत असते। सकाळी ते स्वप्न क्रिस्टल क्लिअर एका वाक्यामध्ये 3 वेळा लिहून काढा। दुपारी तेच स्वप्न
6 वेळा लिहून काढा आणि रात्री तेच स्वप्न 9 वेळा लिहा. म्हणजे सकाळी 3 वेळा लिहा, दुपारी 6 वेळा लिहा आणि संध्याकाळी तेच स्वप्न 9 वेळा लिहा. हे स्वप्न लिहित असताना लाल कलरचा पेन वापरल्यास तो अत्यंत कारिगर सिद्ध होतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. ही स्वप्न तुम्ही ज्या डायरीमध्ये लिहिलेली ती डायरी तुमची सेपरेट असावी, त्याच्यासाठी लाल पेन वापरलेला असावा. हे स्वप्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेले ते शक्यतो कोणाला दाखवू नका. ती वही प्रायव्हेट ठेवा. एकाच वेळी 3-4 स्वप्न एकत्र लिहू नका, कारण आपल्याच मनाला त्याची मग क्लॅरिटी राहत नाही आणि जर क्लॅरिटी राहिली नाही तर त्याला गुड मॅनिफेस्टेशन म्हटलं जात नाही आणि जर मॅनिफेस्टेशन व्यवस्थित नाही झालं तर ते गोल कधीही अचीव होणार नाही. याच पद्धतीने ही लिखाणाची जी टेक्निक आहे 3, 6, 9 ही पुढचे जवळपास 45 दिवस वापरायची आहे. 45 दिवसाच्या नंतर तुमचं जे गोल सेटिंग आहे 3, 6, 9 अंकाचं जी काही मॅजिक आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि 1 वर्षाच्या आत ते स्वप्न पूर्ण झालेलं सुद्धा दिसेल. असे लाखो करोडो लोकांचे अनुभव आहेत. यामध्ये पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे याचे काही संकेत सुद्धा मिळतात. ते संकेत काय असतात याच्याविषयी आता आपण बोलूयात. मुळात आपण जिथे जाणार तिथे आपल्याला नेल्सन नंबर दिसेल, म्हणजे 555, 111, 222 अशा पद्धतीचे वेगवेगळे नंबर्स दिसतील. घरात असताना किंवा बाहेर फिरत असताना जागोजागी आपल्याला पांढरा आणि निळा रंग सातत्याने दिसेल. कुठेतरी आपल्या आजूबाजूला एखाद्या पक्षाचं पंख पडलेलं दिसेल. अर्थातच या गोष्टी जेव्हा मी तुम्हाला सांगतोय तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका येतील, परंतु मी सुरुवातीलाच सांगितलं की ज्यांच्या मनामध्ये शंका येतात, ज्यांना असं वाटतंय की अशा टेक्निकने काहीही साध्य होत नाही, या अशा गोष्टी कुठेही सायंटिफिकली प्रूव्हन झालेल्या नाहीत, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ नाही. आणि ज्यांच्या मनामध्ये स्वप्न आहे, स्वप्न पूर्ण करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, प्रयत्न करण्याची तयारी आहे, अशा लोकांना युनिव्हर्स नक्की साथ देतं. या टेक्निक्स म्हणजे त्यांना लावलेला हातभार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट आणि मेसेज करून तुम्ही आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडलाच तर तो पुढे शेअर सुद्धा नक्की करा आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच कायम असू द्या. धन्यवाद.